हाय फ्रेंड्स, मी घेऊन आले आहे मजबूत असा हा फुटबॉलसारखा मोत्याचा झुला. तर पहा हा झुला कसा झाला आहे. भाग 1 आणि भाग 2मध्ये आपण झुल्याची दोन्ही बाजू कशा बनवायच्या त्या पाहिल्या आहेत. आता झुल्याच्या आतली बाजू कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. आणि हा जर झुला तुम्हाला आवडला असेल तर लगेच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. कारण तुमचाच सपोर्ट मला असे नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरणा देत असतो. याआधीही तुम्ही मला मोत्याचे तोरण जे दाखवले त्याला भरपूर असा प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे. तर याही माझ्या कृतीला तुम्ही भरपूर असा प्रतिसाद द्याल अशी माझी अपेक्षा करते. आणि पाहूया हा झुला आपण कशाप्रकारे बनवला आहे तो. भाग 1 आणि भाग 2मध्ये तुम्ही ही वरची बाजू आणि ही साईडची बाजू कशी बनवायची हे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे. आता यामध्ये झुल्याची आतली ही जी बाजू आहे ती इकडच्या बाजूने कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर यासाठी आपल्याला 4 मोती घ्यायचे आहेत आणि त्याला गाठ देऊन चौकोन बनवायचा आहे. आणि परत पुढं 3-3 मोती टाकत आपल्याला हे 7 चौकोन बनवून घ्यायचे. तर मला एका ताईची अशी कमेंट होती की तुम्ही कधी पण दाखवताना आधी एक भाग बनवून घेता आणि दुसरा भाग दाखवता. तर त्याचं कारण असं आहे की मी जेव्हा हे बनवायला घेते ना, जसे आपण रांगोळी डिझाईन काढतो तेव्हा आपल्याला जसं जसं सुचेल तसे आपण अधिक चांगल्या प्रकारे काढण्याचा प्रयत्न करतो. तशीच ही कलाकृतीसुद्धा प्रत्येक वेळेस माझी नवीन असते. जसं मला सुचेल तशी मी अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे पहिला भाग बनवताना कुठं चुकलं तर परत काढणं, परत चांगल्या रीतीने करणं हे मी पहिल्या भागात करून घेते. आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. तर पहा, हे चौकोन मी इथं मोत्याचे बनवत आहे. 3-3 मोती टाकून हे चौकोन मी बनवत आहे. असे 7 हिरवे मोत्यांचे चौकोन आपल्याला बनवायचे आहेत. भाग 1 भाग 2मध्ये असे पॅच कसे बनवायचे ते सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळं हा पॅच थोडा फास्ट पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आता. सुई वरच्या दिशेने काढून घेतली आहे. परत हिरवे मोती टाकून 3 मोती टाकून मी पुढचं चौकोन बनवते. सुई वरच्या दिशेने काढून घेते. असे आपल्याला 7 चौकोन बनवायचे आहेत. आणि यावर आता गोल्डन मोती 3 टाकून वरचा चौकोन मी बनवत आहे. ही दुसरी लाईन चालू आहे. तर असे गोल्डन मोती टाकूनसुद्धा आता आपल्याला 7 त्याच्यावरच चौकोन करायचे. वरच्या मोत्यातून मी सुई काढली, बाजूच्या मोत्यातून काढते आणि हिरव्या मोत्यातून सुद्धा काढते. आता 2-2 मोती टाकत आपल्याला हे 7 चौकोन कंप्लीट करायचे. तर हा दुसरी लाईन आपली कंप्लीट झाली आहे. वरसुद्धा आपण गोल्डनच्या मोत्याचे 7 चौकोन बनवलेत. आता सुई वरच्या दिशेने काढते मी आणि आता गुलाबी मोती 3 टाकलेत आणि हे तिसरी लाईन मी चालू केली आहे. यानंतर गुलाबी 2-2 मोती टाकत आता आपल्याला 6 ही चौकोन करायचे आहेत. इथपर्यंत येऊन पुढचा चौकोन नाही बनवायचा आता आपल्याला. गुलाबी इथं 6च बनवलेत आणि ह्या गुलाबी चौकोनवर आता परत गोल्डनचे 6 चौकोन आपल्याला बनवायचे. आता अशी गोल्डनची इथे मी 6 चौकोन बनवणार आहे. इकडच्या बाजूचा नाही बनवायचा आपल्याला, कारण क्रॉस असा चौकोन आहे आपला. आता पांढरे 3 मोती टाकलेत आणि हे 5वी लाईन चालू आहे आता आपली. हे पांढऱ्या मोत्याचे आपण 5 चौकोन बनवलेत. एक बाजू आपण कमी करत आहोत, एक चौकोन करतो म्हणजे अशी तिरपी लाईन आपली तयार होणार आहे. आता यावर पांढरे गोल्डनचे 5 चौकोन आपल्याला बनवायचे. त्यानंतर 4 आणि त्यानंतर 3 अशा क्रमाने आपल्याला त्रिकोण तयार करत जायचं आहे. हे पहा, इथं आपला हा त्रिकोणी पॅच तयार आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या.
क्रॉस पद्धतीने हा बनवलेला आहे, कारण झुल्याची ती बाजूसुद्धा तशीच आहे. आणि इथं मी जोडते. हा पॅच जो आहे ना, बरोबर त्याच मापचा झाला आहे. तिथं आता एक एक मोती टाकायची गरज नाही आहे. फक्त 2-2 फाशे टाकून खालच्या मोत्यातून आपण सुई काढणार आहोत. वरती मुद्दामून मी थोडी जागा सोडली आहे, कारण ते झुल्याचं स्टँड तिथं आपल्याला अडकवण्यासाठी ती जागा पाहिजे आपल्याला वरची रिकामी. अशा प्रकारे तर 2-2 फाशे टाकायचे आणि खालच्या मोत्यातून सुई काढत जायची. एक एक मोती इथं नाही टाकायचा, कारण हा बरोबर त्याच मागचा पॅच झाला आहे. खालच्या मोत्यातून सुई घेऊन वरती 2-2 वेळेस फाशे टाकत जायचे. अशा पद्धतीने आपण जोडत आलो आहोत. आणि हे झुल्याचे 3 भाग झाले आहेत. त्यामुळे बनवताना कॅमेरा थोडा मागं पुढं सुद्धा होऊ शकतो. कारण आपण करताना म्हणजे व्हिडिओमध्ये नीट येतं आहे का नाही हे सुद्धा आपल्याला लक्ष देता येत नाही. त्यामुळे पाठीमागं थोडं कॅमेरा पुढं गेला होता, त्यामुळे तुम्हाला जोडताना तिथं दिसलं नाही. आता इथे दिसते पहा. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बाजू ही जोडून घ्यायची आहे. कुठेही एक मोती आपण वाढवणार नाही आहे आणि ही बाजू जी आहे ती आपली जोडून तयार झालेली आहे. आणि वरचा हा भाग अडकवण्यासाठी मी रिकामा ठेवला आहे. हा सुद्धा भाग अगदी परफेक्ट बसला आहे. आता पाठीमागं आपण डिझाईन करत आहोत. दोरा वरच्या बाजूने बांधला आहे आणि 8 मोती ओवून घेऊन मी खालच्या बाजूने इथं 2 फाशे टाकते. आता आतली डिझाईन आपण करत आहोत. हा दोरा मी डबल वापरला आहे, कारण यामध्ये आपण आता मोती आपल्याला फिरवायचे नाही आहे, ते एकदाच आपण यामध्ये ओवून घेणार आहोत. त्यामुळे हा डबल दोरा मी इथं वापरला आहे, म्हणजे आणखीन छान घट्ट प्रकारे हे बसू शकतं. 4 मोती टाकून वरच्या बाजूने मी पॅक करून घेते. परत 4 नाही 6 मोती टाकायची तिथं आपल्याला आणि या बाजूला आता पॅक करून घ्यायचं आहे. 2 वेळेस फाशे टाकायचे. दोरा कुठेही सुटू द्यायचा नाही आहे आपल्याला, म्हणजे डिझाईन अगदी टाईटपणे बसते इथे. वरच्या बाजूने परत 4 मोती टाकून फिट करून घ्यायचे. तुम्हाला जर थोडी वेगळी काही डिझाईन करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता. यापेक्षा काही वेगळं तुम्हाला सुचत असेल तर त्या प्रकारे तुम्ही करा. आता हे या ठिकाणी 7 मोती टाकून मी फिट करते. आता खालची बाजू चालली आहे आपली. ज्या भागामध्ये जेवढी मोती बसतात त्याचा अंदाज घेऊन आपण फिट करायचं आहे. आणि आता आपण इथं पांढरा दोरा जो वापरला होता ना, तो दिसू नये म्हणून मी यावर नील पेंट लावते. दोऱ्याच्या सहाय्याने कापूस गुंडाळून इथे मी नील पेंट लावत आहे.
जिथे जिथे पांढरा दोरा आहे तिथे तिथे पूर्ण ही नील पेंट लावून मी हा दोरा लाल करत आहे. म्हणजे हे पॅच आपण कसे जोडले हे सुद्धा लक्षात येत नाही. अशी सेम त्याच कलरची मी नेल पेंट वापरली आहे की ज्या कलरची लोकर आहे. आता आपण ह्या झुल्याला समोरच्या बाजूने छोटं तोरण करणार आहोत, कारण जेवढं आपण डेकोरेशन करू ना तेवढा छान वाटतं. म्हणून एका बाजूने अशी डिझाईन मी करून घेतली आहे आणि या बाजूने करते. तर यासाठी 6 नंबरचे मोती घेतलेत मी आणि हे छोटे ड्रॉप मोती घेतले. दोरा इथं वरच्या बाजूला बांधून घेतला. त्यामध्ये एक मोती गोल्डन मोती, एक ड्रॉप मोती आणि परत एक गोल्डन मोती मी ओवून घेणार आहे आणि इकडच्या बाजूला 2 वेळेस फाशी टाकून घेणार आहे. डाव्या हाताने दोरा ओढून घट्ट असं ओढून घेते, म्हणजे वरती दोरा सुटणार नाही. आणि गोल्डन मुळ्यातून सुई काढली आणि आता परत एक गोल्डन मोती, एक ड्रॉप मोती आणि परत एक गोल्डन मोती ओवायचा आपल्याला आणि वरच्या ड्रॉप मोत्यातून सुई काढून घ्यायची. हे बारीक काम अशा प्रकारे आपल्याला एकाखाली एक करत जायचं आहे. परत एक गोल्डनचा मोती टाकायचा आहे, एक ड्रॉप मोती टाकायचा आहे आणि परत एक गोल्डनचा मोती टाकून वरच्या ड्रॉप मोत्यातून काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही पट्टी बनवायची आहे आणि या बाजूला आपल्याला इथं पॅक करायचं आहे, म्हणजे ही आपली बाजूची डिझाईन होऊन जाते. आता ही मध्यभागी मी डिझाईन बनवली आहे. वरती मोठ्या साईजचे ड्रॉप मोती वापरलेत आणि खालच्या लाईनला जे आधी बनवलं होतं त्याच पद्धतीने बनवलं आहे. आणि ह्या निळ्या मोत्यामध्ये मी आता गोल्डनची मोती टाकते, म्हणजे आणखीन छान वाटतं ते. 2 निळ्या मोत्याच्यामध्ये एक गोल्डनचा मोती टाकते. हे सगळे 6 नंबरचे मोती आहेत. असा एक एक मोती टाकत मी पुढं करत जाते. अशा प्रकारे गोल्डनचे मोती लावत जायचे आपल्याला आणि ही डिझाईन अशी शेवटपर्यंत आपल्याला करायची. तर हे झुल्यासमोर असं छोटंसं तोरण आपण बनवलं आहे, त्यामुळे आणखीन छान वाटतो आहे हा झुला. जसं जसं आपण डेकोरेशन करू ना तसंच आणखीन छान वाटत जातं. तर ही आता झुल्यासाठी आपण दोरी बनवायची आहे. त्यामध्ये छोटे अगदी 3 नंबरचे मोती मी ओवून घेतले. तर आपल्याला जेवढी लांब पाहिजे तेवढे हे मोती ओवून घ्यायचे आणि समोर लटकन बनवण्यासाठी ड्रॉप मोती एक ओढला, खाली गोल्डनचा मोती एक टाकला आहे आणि परत ड्रॉप मोत्यातून सुई काढली. परत एक ड्रॉप मोती टाकला आहे, निळा मोती एक टाकला आहे आणि परत वरच्या ड्रॉप मोत्यातून सुई काढून घेते. परत एक ड्रॉप मोती टाकायचा, गुलाबी मोती एक टाकला आहे. अशा प्रकारे 3 ड्रॉप मोती टाकून आपण लटकन बनवले आणि इथे 3-4 वेळेस आपल्याला गाठ द्यायची. आणि हे इथं मध्यभागी जे आहे झुल्याच्या अगदी मध्यभागी इथं आपण हा
बनवलेला दोरा फिट करणार आहोत. अशा प्रकारे आपला झुला हलवण्यासाठी जो धागा आपण बनवला आहे तो मोत्याचा धागा इथं तयार झालेला आहे. तर कशी काय वाटली हे माझा मोत्याचा झुला मला नक्की सांगा. आणि अशा नवनवीन कृती पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब कराल, लाईक कराल आणि शेअरसुद्धा कराल. धन्यवाद.